सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी जयवंत मोठे. मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपल्यासोबत मी संवाद साधतोय. तो विषय असा आहे मित्रांनो का सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 रोजी आपल्या नेवासा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामध्ये अनेक गावामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं शेती पिकाचे नुकसान झाले मित्रांनो. सोयाबीन असेल, कांदा असेल, नेमकं काढणीच्या वेळेला तो पाऊस आला त्यामुळं नुकसान झालं शेतकऱ्यांचं व शासनाने त्याचे पंचनामे केले व काही मदत जाहीर केली मित्रांनो. पण मदत जाहीर केली त्यानंतर वेळोवेळी अनेक ग्रामपंचायतीने असेल त्यांनी तहसीलला मागणी केली का आम्हाला मदत द्यावी, जे काही शासनाने हे दिलं तर रक्कम दिली ती द्यावी. पण मित्रांनो, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर आले नाही. आता कालच आम्ही गेलो होतो वाड्याबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आम्ही गेलो असताना त्यांना सांगितलं का आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे. त्यांनी विचारलं कारण काय आहे, प्रांताधिकारी आपल्या तालुक्याचे. तर त्यांना सांगितलं का सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली त्याची रक्कम अजून मिळाली नाही. तर त्यांनी सांगितलं का खात्यावर पैसे नाही, म्हणजे शासनाच्या खात्यावर पैसे नाही. आता शासनाच्या खात्यावर पैसे नाही मित्रांनो, शासन येते, शासन कितीतरी योजना करतं, कितीतरी रोज एखादी योजना करतं व ते लोकांत अंमलात आणण्याची जाहिरात करतं. पण एक वर्ष झालं तरी 1 वर्षानंतर सुद्धा आपल्याला रक्कम मिळाली नाही, आपल्याला जे जाहीर केलेली रक्कम मिळाली नाही. हा कुठं शेतकऱ्यावरती अन्याय आहे, याच्यावरती आपण बोललं पाहिजे. खरं तर हा विषय सर्वांनी म्हणजे लक्षात आला पाहिजे सर्वांच्या का हा विषय थोडासा गंभीर आहे मित्रांनो. कारण की अशाच प्रकारचं शासन नुसतं घोषणा करून जर विसरत असेल मदत देण्याचा, ते कुठंतरी चुकीचं आहे मित्रांनो. आपण बोललं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. एक शेतकरी म्हणून मी त्या ठिकाणी ही भूमिका मांडून राहिलो आहे. व त्यानंतर मित्रांनो, एक राशन कार्ड संदर्भाचा तुमच्या पण गावामध्ये एक प्रश्न असेल. अनेक व्यक्तींचे त्या ठिकाणी राशन कार्डचे कामं होत नाही, ऑनलाईन असेल, दुबार असेल, ज्या व्यक्तींना गरज आहे धान्याची त्यांचे पण असेल. अशा लोकांना त्या ठिकाणी कुठले कामं होत नाही. तहसील या ठिकाणी खूप संतगतीने त्या ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी काही बदल केला पाहिजे. त्या ठिकाणी लोकांचे कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे. हे 2 विषय मित्रांनो घेऊन 21 तारखेपासून त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसत आहे मी व आमच्या वाड्या विभागाचे सरपंच उपसरपंच. आणि जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही मित्रांनो तोपर्यंत ते उपोषण सुरू असणार आहे. आणि आपल्याला पण हे मित्रांनो आव्हान आहे का आपण पण याच्यामध्ये सहभागी व्हावं. आपल्या गावातील राशन कार्ड असेल किंवा अतिवृष्टीची रक्कम असेल ती पण तुम्हाला मिळेल. सहभागी व्हा. लढाई शेतकऱ्यांचाही सर्वसामान्य नागरिकांचाही. त्यामुळं इथं कुठेही पक्ष नाही, कुठलीही संघटना नाही, कुठलंही प्रतिष्ठान नाही. एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे व आपल्या ज्या काही मागण्या आहेत सरकारला त्या आपल्याकडून घ्यायच्यात. कारण मित्रांनो, मागील वर्षी अतिवृष्टी झाली, यावर्षी दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना यावर्षी पण अडचणीचा सामना करावा लागतो आहे. मागच्या वर्षी पण तेच झालं. तेव्हा आपण कवर वाट पाहणार आहे, कवर विलंब आपण सहन करणार आहे. तेव्हा कुठंतरी शासनाला जाग आली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो आमरण उपोषणाचं हत्यार आपण म्हणजे शांतीच्या मार्गाने आपण ते करणार आहे उपोषण. त्यामुळं पाहू आता सरकार काय म्हणतंय, पुढं काय निर्णय घेतंय. आपण उपोषण करणार आहे मित्रांनो. सर्वांनी त्यात सहभागी व्हा एवढं सांगतो. धन्यवाद.